भाजपला महापालिकेत मिळालेलं यश मतदार यादीतल्या घोळाचं की सत्तेच्या गैरवापराचं हा संशोधनाचा विषय. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची टीका. राज्यात महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश मतदार यादीतील घोळाचं आहे की सत्तेच्या गैरवापराचं आहे, अशी टीका हा संशोधनाचा विषय आहे आणि अशी टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. तसेच सांगली महापालिका निवडणुकीमध्ये 55 जागा निवडून येण्याची भाषा करणाऱ्यांना 40 जागा देखील ओलांडता आल्या नाहीत, कारण त्यांचा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला. मात्र काँग्रेस या ठिकाणी एक संघ लढल्यामुळे काँग्रेसला घवघवीत यश मिळालं, असं मत देखील आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. महापालिका निवडणूक आणि सांगलीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल आमदार विश्वजित कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रात आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड ह्या शहरातील ही निकाल आज जाहीर झालेला आहे. आणि प्रथमतः मी ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने लढली, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. अत्यंत धाडसाने निवडणुकीला ते सामोरे गेले. महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या उमेदवारांचं चांगल्या पद्धतीने काम केलं. सांगलीच्या नागरिकांनीही या सर्व काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला, त्यांना साथ दिली. अनेकांना यश आलं तर काही जणांना दुर्दैवाने अपयश आलं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. परंतु मला एका गोष्टीचा आनंद आहे की एकूण 30 जागा जे काँग्रेस पक्ष लढलं त्या 30 पैकी काँग्रेस पक्षाला 18 जागांमध्ये यश मिळालेलं आहे. आणि काँग्रेस पक्ष हा सांगली महानगरपालिकेचा हा नंबर 2 क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षात आता काँग्रेस पक्षाचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आणि मला आभार मानायचे त्या प्रभागातल्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या, तिथल्या जनतेचा, की त्यांनी ही निवडणूक लढली आणि जिंकली. निश्चित स्वरूपात कुठेतरी आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो मी म्हणेल की 60 ते 65% आमचा हा काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट एकूण लढलेल्या जागांपैकी झालेला आहे. म्हणून निश्चित म्हणून एक चांगलं वातावरण काँग्रेस पक्षासाठी येणाऱ्या काळात राहील असं मला वाटतं. काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे जे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत हे सांगलीकरांचा आवाज महानगरपालिकेमध्ये उठवण्याचं काम करतील. सांगलीतल्या सर्वसामान्य लोकांचे, गोरगरिबांचे प्रश्न, मग ते व्यापारी असतील, ते मध्यमवर्गीय नागरिक असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक असतील, या सगळ्या लोकांचा आवाज उठवण्याचं काम अत्यंत खंबीरपणे महानगरपालिकेमध्ये करतील. दुसरी बाजू जे भाजप ह्या ठिकाणी 55 जागाचं ह्या ठिकाणी एक बाता करत होता, त्यांना 40चा आकडा सुद्धा पार पडता आला नाही. निश्चित स्वरूपात कुठेतरी एक लाट ही भाजपच्या विरोधात सांगली शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणवली. अनेक गोष्टींचा सत्तेचा गैरवापर झाला, पैशाचा अमाप वापर झाला, तरी सुद्धा सांगलीचे लोक हे महाविकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले. काही 1-2 जागा तर अवघ्या आमच्या 2 आकड्याच्या मतांमध्ये या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत. म्हणून मला एवढं नक्की सांगायचं आहे की एकंदरीत सांगलीमध्ये येणाऱ्या काळात मी असेल, विशालजी पाटील असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, आम्ही ताकदीने एकजूट राहून सांगलीच्या या निवडणुकीनंतर एक चांगल्या दिशा घेऊन आम्ही लोकांसाठी काम करत राहू, सांगलीच्या जनतेची सेवा करत राहू, आम्हाला विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.